का ब्राह्मण समाजाला बसावा असा त्यामध्ये नियम आहे. हा 1949 कायदा रद्द झालाच पाहिजे, झालाच पाहिजे. कशा प्रकारचं स्वरूप आहे आणि काय कुठल्या कुठल्या हरळ साहेब या ठिकाणी आज जिल्हा कमिटी काय म्हणतात या ठिकाणी भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्त झालं होतं आणि सम्राट अशोकाने त्याची निर्मिती केली होती. असे ते महाबोधी बुद्ध विहार हे 1949च्या बिहारचा कायदा म्हणून आज बौद्धांच्या ताब्यात नाही येते. प्रत्येक आपण धर्माकडे बघतो तर प्रत्येक धर्माचं पवित्र स्थळ असतं ते त्यांच्या धर्माच्या कामात असतो. परंतु आज जगातील सर्वात पवित्र स्थळ बौद्धांचं स्थळ असेल तर ते महाबोधी बुद्ध विहार आहे. आणि या ठिकाणी बिहार सरकारच्या 1949च्या कायद्यानुसार या ठिकाणी त्या व्यवस्थापनावर 4 लोक ब्राह्मण समाजाचे, 4 लोक बौद्ध समाजाचे आणि जो कलेक्टर असेल तो सुद्धा ब्राह्मण असावा अशा प्रकारे त्या ठिकाणी नियोजन केलं व्यवस्थापनाचं. ते आम्हाला लोक आहे आणि पूर्ण जे बौद्ध विहार आहे हे बौद्ध विहार महाबोधी बुद्ध विहार जे जागतिक लेवलचं आहे. त्यामुळे जागतिक बौद्धांचा समावेश करून बौद्धांच्या बौद्धांकडे ते हस्तांतरित करावं अशाप्रमाणे आमची मागणी आहे. आणि त्यामुळे महाबोधी बुद्ध विहार हे बौद्धांच्या ताब्यात जागतिक लेवलच्या बौद्धांच्या सहाय्यानं त्यांच्याकडे सुपूर्द करावं या मागणीकरता आम्ही हे आंदोलन करत आहोत. पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची नावे तसेच वंचित बहुजन आघाडीचे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासंघाचे कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव साहेब आंबेडकर यांच्या आदेशानं आज आम्ही पूर्ण महाराष्ट्राच्या जिल्ह्यामध्ये हे आंदोलन उभे केलेलं आहे. यामध्ये वंचित बहुजन आघाडी आणि सर्व प्रतिनिधी आम्ही बौद्धाचारी आहेत, शिक्षक आहेत, शिक्षक आहेत आणि सर्व बौद्ध विहाराचे जे हे असतील अधिकारी असतील, कार्यकारी मंडळ असेल ते सर्वांनी या ठिकाणी या आंदोलनात भाग घेत आहेत. अशा प्रकारे आम्ही तीव्रपणे या आंदोलनाला या ठिकाणी विभागीय आयुक्त यांना हे निवेदन देण्यात कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही तर काय याप्रमाणे जागतिक लेवलवर आंदोलन केलं जाईल. बौद्धांच्या हाती बौद्ध विहार मिळाला आम्ही शांत बसणार नाही. तो आमचा अधिकार आहे आणि राज्यघटनेने देशाच्या संविधानाने आम्हाला हक्क निश्चित त्या माध्यमातून अधिक तीव्र होण्याचं हे आंदोलन करीत आहोत. बॅनर दिसतं बॅनर वर करा. महिलांच्या दृष्टिकोनातून या महावीराचं काय कशा पद्धतीचं आंदोलन करणार महिलांच्या माध्यमातून जे आहे ते ब्राह्मणशाही आहे. त्यामुळे आमचा श्रद्धास्थान असेल तो आम्हाला हक्काने आणि दिलेला आहे संस्थानाच्या माध्यमातून. कारण प्रत्येक जर आपण मंदिराचा विचार केला तर प्रत्येक मंदिरामध्ये त्यांचे लोक जातात. प्रत्येक मंदिरामध्ये त्यांचे लोक बसत असतात. आम्हाला तिथे येऊन देणार आहेत नाही. मग आमच्या बौद्ध विहारामध्ये जे आमचे श्रद्धास्थान आहे महाबोधी बौद्ध विहार आहे त्या ठिकाणी दुसऱ्याने कब्जा का करावा. कारण तथागत भगवान बुद्धांना सम्यक संबोधित तिथं दिव्यत्व प्राप्त झालेलं आहे. अशा ठिकाणी तिथे पाखंड चालू आहे. अशा ठिकाणी कारण तथागतांनी आपल्याला म्हणजे आपल्या समाजाला सर्वांना अंधश्रद्धेतून पाखंडातून मुक्त केलेलं आहे. आणि अशा ठिकाणी जाऊन तिथं पाखंड करतात, तिथे अंधश्रद्धा करतात. आणि म्हणून आम्ही सर्व महिलांचा सुद्धा असं म्हणणं आहे आम्ही सुद्धा पुरुषांच्या खांद्याला लावून काम करू शकतो. आणि आघाडीच्या माध्यमातून ज्या इथे सर्व महिला उपस्थित आहेत या सर्व महिला आणि आघाडीचं म्हणणं आहे इतर विहाराच्या माध्यमातून इतर संघटनेच्या माध्यमातून आलेल्या महिला आहेत, पुरुष मंडळी इथे उपस्थित आहेत. कारण आमचं बौद्ध विहार हे आमच्या ताब्यात मिळालंच पाहिजे. ब्राह्मणशाही तिथून नष्ट झाली पाहिजे आणि जे विहार आहे ते आमच्या हक्काचं आहे. ते आम्ही कुणाला म्हणजे आम्ही कुणाच्या ह्याच्यावर दबाव आणून हे करत नाही कारण ते आमच्या हक्काचं आहे.
आम्ही कुणाला म्हणजे अशी ह्याची मागणी करत नाही, कारण ते आमच्या हक्काचं आहे. तिथे सम्राट अशोकांनी ते निर्माण केलेलं आहे आणि म्हणून ते आमच्या ताब्यात 100% मिळालंच पाहिजे. गेल्या 75 वर्षापासून म्हणजे 75 वर्षापूर्वी हा कायदा झालेला आहे. मग आताच आंदोलन केलं खूप वर्षापासून हा आमचं चालू आहे. आमच्या बघण्याच्या माध्यमातून आमचं चालू आहे. किंवा इतर देशातून जे श्रद्धाळू येतात तिथे वंदन करायला त्यांना पूर्ण विश्वातून पूर्ण जगातून तिथे लोक वंदन करायला आणि म्हणून तर जगातील बहुतांश निर्णय आहे की हा 1949चा कायदा रद्द करावा. तिथे पंतजींच्या हाती ते बिहार द्यावं आणि भारतीय बौद्ध महासभा बहुजन आघाडी असेल आणि इतर पक्ष त्यांचं किंवा सर्वांच्या संघटनेचं हेच मत आहे की बौद्धांच्या हाती हे बिहार द्यायलाच पाहिजे. मला काय वाटतं सरकार या सगळ्या मागणीचे सरकारला दक्षता घ्यायलाच पाहिजे, कारण आम्ही आता गप्प बसणार नाही. आम्ही आता उठाव करणार आहे. आता आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर आम्ही हे आंदोलन अधिक तीव्र झाले नाराज माहिती बघता की आंदोलन काही दिवस चालतं नंतर शांत होतं. तो जाकी है सरकारला पण माहिती आहे ही जाकी है. जागतिक लेवलवर हे जाणार आंदोलन, जागतिक लेवलवर हे आंदोलन जाणार. ही सुरुवात आहे, फक्त सुरुवात. पिक्चर बाकी आहे, पिक्चर. मागण्याचा विचार करायला पाहिजे आणि त्यानंतर करायला पाहिजे. आंदोलन चाललं आणि शांतता बसलं. तिथे ब्राह्मण समाज असेल तर आपण जर तिथं जाऊन बघितलं, आता सुद्धा आपण जर जाऊन तिथं बघितलं तर तिथं श्राद्ध पक्ष केलं जातं. तिथे ब्राह्मण बसतात. तिथे बुद्धांच्या मूर्ती आहेत, त्यांनी कपडे घातलेले आहेत. तिथं त्यांना देव बनवलेला आहे आणि अशा प्रकारे आमच्या बौद्धांची विषमना तिथं होत आहे आणि म्हणून आम्हाला हे ब्राह्मणशाहीतून आमचा बौद्ध विहार मुक्त करायलाच नवी मुंबईतल्या किती संघटना आणि किती पक्ष इथे एकत्रित झालेले आहेत? इथे संघटना बौद्ध महासभा आणि बहुजन आघाडी आणि इतरही संघटना प्रत्येक जिथे आपलं विहार आहे नवी मुंबई जिल्ह्यामध्ये विहाराचे महाराष्ट्राचे अध्यक्ष कुठे गेले? कार्यकर्ते महाराष्ट्राचे अध्यक्ष कुठे गेले? आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. शांतता राखा. आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्राचे अध्यक्ष आदरणीय आमची कोराडी गुरुजी उपस्थित होते. त्याच पद्धतीनं महिलांच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षा आदरणीय आमच्या सविता शिंदे याही उपस्थित झाल्या. त्याच पद्धतीनं या जिल्ह्यामध्ये जे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून महिलांच्या अध्यक्षा ते महिलांचं नेतृत्व करतात अशा श्रीपाताई रंधे त्यासुद्धा इथं उपस्थित झाल्या. तसेच आमच्या भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्हा शाखेच्या वतीनं जिल्हा शाखेचे अध्यक्ष आयुष्यमान आमचे नामदेव जगताप गुरुजी हे सुद्धा ह्या आंदोलनामध्ये सामील झाले. तसेच नवी मुंबई जिल्ह्याच्या महिला अध्यक्षा आयुष्यमान मी स्वतः शोभता कांबळे आम्ही सुद्धा माझ्या सगळ्या सहचाऱ्यांबरोबर आम्ही या आंदोलनामध्ये सहभागी झालो. प्रथमतः सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आणि आभारही मानते. कारण हे आंदोलन अशा पद्धतीनं होईल असं आम्हालाही वाटलं नव्हतं. पण सगळं 10 ठिकाणी सांगितलेलं सगळेजण अगदी आपापल्या सोयीनुसार सगळेजण आले. पण ह्या म्हणजे ह्या आंदोलनाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद त्यांच्याकडून मिळाला. त्याच पद्धतीनं या शिवूर शाखेचे माजी अध्यक्ष आणि आजची सरचिटणीस हे सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. त्यांचा सगळा समिती आहे तसेच संपूर्ण नवी मुंबई जिल्ह्यातले वंचितचे कार्यकर्ते भारतीय बौद्ध महासभेचे कार्यकर्ते पदाधिकारी बौद्धाचार्य ब्राह्मण केंद्रीय शिक्षक सैनिक महिला सैनिक
तसंच केंद्रीय शिक्षिका या सगळ्यांनी इथं उपस्थिती दाखवली आणि खऱ्या अर्थानं आम्ही हात दिली, त्याला प्रतिसाद देऊन सगळेजण इथं उपस्थित झाले. त्याबद्दल मी सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करते आणि सगळ्यांचं आभारही मानते. अशीच पद्धतीनं आता तर आपण सगळ्यांच्या वतीनं जशा पद्धतीनं पुऱ्या देशामध्ये हे राज घेतलेलं आहे, म्हणजे भारताचं जे बुद्धगयाचं ठिकाण इतकं महत्त्वाचं आहे बौद्धांच्यासाठी. ज्या भूमीमध्ये बुद्धाचा जन्म झाला त्याच भूमीमध्ये बुद्धाचा आणि देवाचा काही संबंध नसताना त्या लोकांनी जे म्हणजे बुद्धाला न मानणाऱ्या लोकांनी ते हिंदूंनी आपल्या ताब्यात जे महाबोधी विहार घेतलेलं आहे ते महाबोधी विहार आमच्या बौद्धाच्या ताब्यात परत द्यावं. कारण का प्रत्येक ठिकाणी मुस्लिमांची मस्जिद मुस्लिमांच्या ताब्यात आहे, ख्रिश्चनांचं चर्च ख्रिश्चनांच्या ताब्यात आहे, हिंदूंचं मंदिरं हिंदूंच्या ताब्यात आहे, पण मात्र बौद्धांचं विहार बौद्धांच्या ताब्यात नाही. त्याच्यावर अजूनही हिंदू धर्मीय लोकांचा पगडा आहे. तर तो पूर्णपणे नष्ट करून आमचं विहार आमच्या ताब्यात बौद्धांच्या ताब्यात द्यावं अशी मागणी आपण आयुक्ताकडे केलेली आहे. हे निवेदन आपण त्यांना दिलेलं आहे आपल्या जिल्ह्याच्या माध्यमातून सगळ्यांच्या वतीनं. तर खरोखर लवकरच न्याय मिळेल आणि ही आनंदाची बातमी आपल्याला खरोखर म्हणजे ऐकायला मिळेल अशी सगळेजण अपेक्षा करूया. हे आंदोलन जे आहे ते जर का समजा लवकर नाहीच मिळतं तर ह्याच्यापेक्षा तीव्रतेनं करू असं आमच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षांनी म्हणजेच स्वातीताई शिंदेनी आत्ताच बाईट घेतली त्यावेळेला न्यूज चॅनलला सांगितलेलं आहे. जर का बौद्धांच्या ताब्यात हे जर नाही दिलं तर मात्र ह्याच्यापेक्षा तीव्रतेनं आम्ही आंदोलन ह्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात करू अशा पद्धतीने त्यांनी पण त्यांना तसं उत्तर दिलेलं आहे. तर एवढीच अपेक्षा करूया की हे बौद्धांचं महाविहार लवकरात लवकर आपल्या बौद्ध लोकांच्या ताब्यात मिळावं आणि त्याचा पूर्णपणे सगळं ताबा हा बौद्धांच्याच ताब्यात यावा. कुठल्याही कमिटीवर हिंदू धर्मातला एकही सदस्य राहता कामा नये अशा पद्धतीने हे आंदोलन आंबेडकर भारतीय बौद्ध महासभेचे जे राष्ट्रीय सचिव आहेत ते म्हणजे हरीश रावलिया बरेच दिवस झालं आज ह्याच्यामध्ये महाबोधी विहारासाठी बुद्धगयेमध्ये आंदोलन करतायत. त्यासाठी ते त्यांच्यासोबत जंजाळे सरसुद्धा आहेत. तर अशा पद्धतीनं जे आंदोलन आज पुऱ्या ह्याच्यामध्ये भारतामधून जे बुद्धगयेमध्ये चाललेलं आहे त्यालासुद्धा आपण खालीचा वाटा म्हणून आज आपण निवेदन आयुक्तांच्याकडे दिलेलं आहे. त्याच्याबद्दल सगळ्यांना परत पुनश्च एकदा सगळ्यांचा आभार मानते आणि मनपूर्वक जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान.